नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण शिकूयात 9वी गणित भाग 1 मधील एक संबोध करणी सर्ट्स. When the root of positive rational number is an irrational number, then the root is called as surd. म्हणजेच जेव्हा एका धनपरिमेय संख्येचे मूळ एक अपरिमेय संख्या येते त्या मूळाला करणी असे म्हणतात. आता आपण थोडक्यात मूळ म्हणजेच रूट म्हणजे काय ते पाहूत. पहा उदाहरण. एक करणीचं चिन्ह, ही करणीस्थ संख्या आणि हे तिचं मूळ. 4th root of 6, 6चे चौथे मूळ आणि हा घात असतो वरचा अंशातला. इथे हे 8चे 5वे मूळ, तर याला इथे लिहिलेल्या संख्येला मूळ म्हणतो आपण, रूट. हे इयत्ता 8वीत शिकलेलो आहोत आपण. 5th root of 8. तसंच इथे सुद्धा हे जे रूट आहे हे 5वं रूट आहे, 5th root. 5th root of 32. या तीनपैकी या उदाहरणामध्ये हे जे 32चे 5वे मूळ म्हणजेच 5th root of 32 जे आहे याचं उत्तर जे निघतं ती एक परिमेय संख्या असते. कशी ते पहा. 5th root of 32, 32चे 5वे मूळ. हे याचा अर्थ ही संख्या काढताना आपल्याला हा विचार करावा लागतो की अशी कुठली संख्या आहे की जिचा 5वा घात 32 आहे. इथे 2चा 5वा घात 32 आहे. The 5th power of 2 is 32. म्हणून या 32चे 5वे मूळ, 32चे 5वे मूळ याची किंमत येते 2. आता इथे पुन्हा एकदा थोडक्यात पाहू आपण. इथे जर मी असं लिहिलं नुसतं 5, तर इथे हा होईल 32चा 5वा घात. पण जेव्हा हेच 5 छेदात लिहितो 32चा 1/5वा घात, तेव्हा या छेदाच्या संख्येला आपण मूळ म्हणतो आणि हा घात असतो. हा थोडा 8वीतला भाग आपल्याला इथे लक्षात ठेवावा लागतो, मग कळतं. तर या ठिकाणी या धनपरिमेय संख्येचं 5वं मूळ ही आली. पुन्हा उत्तर जे आलं ते ही सुद्धा परिमेय संख्या आहे. पण प्रत्येक धनपरिमेय संख्येचं कुठलंही मूळ ही प्रत्येक वेळेस परिमेय संख्याच येईल असं नाही. या वरच्या जो उदाहरणांमध्ये आपण पाहिलं तर 8चे 5वे मूळ हे जे आहे 8चे 5वे मूळ हे आपण असं लिहू. 8चे 5वे मूळ 5th root of 8. ही जी किंमत येणार आहे याची, ही किंमत अपरिमेय आहे. इथे रॅशनल नंबर आहे, हे त्याचं 5वं रूट आहे, पण त्याची व्हॅल्यू जी आली आहे ही रॅशनलच आलेली आहे. पण या उदाहरणामध्ये तसं नाही आहे. रॅशनल नंबरचं हे जे रूट आहे त्याची व्हॅल्यू ही इररॅशनल येते, अपरिमेय, इररॅशनल. मग अशा वेळेस जेव्हा एका धनपरिमेय संख्येचं मूळ ही अपरिमेय संख्या येते, when the root of a positive rational number, the value is irrational, then this number, this root is called as surd. तेव्हा आपण त्याला म्हणतो करणी. त्यामुळे याची डेफिनेशन इथे आपण अशी केलेली आहे की जेव्हा धनपरिमेय संख्येचं मूळ एक अपरिमेय संख्या येते त्या मूळाला करणी असं म्हणतात. आता या उदाहरणांमध्ये पाहू आपण. इथे 9चे चौथे मूळ, द 4th root of 9. आता याची व्हॅल्यू ठरवताना, याची किंमत ठरवताना काय विचार करायचा की अशी कुठली संख्या आहे जिचा चौथा घात 9 येतो. तर अशी कुठलीही परिमेय संख्या नाही की जिचा चौथा घात 9 येतो. म्हणून ही सर्ड आहे, ही होईल करणी.
पुन्हा आपण याच्यात करणीची डेफिनेशन पाहू शकतो की द इररॅशनल नंबर, आता ह्याची व्हॅल्यू जी येते ती इररॅशनल येते, अशी कुठली संख्या नाही की जिचा चौथा घात 9 आहे. त्याच्यामुळे इथे 9चे चौथे मूळ द फोर्थ रूट ऑफ 9 इज अ सर्ड, कारण ही पूर्ण याची किंमत जी येते ती अपरिमेय संख्या येते, इररॅशनल नंबर येतो. पुन्हा या उदाहरणामध्ये पाहू, जेव्हा इथे काहीच लिहिलेलं नसतं तेव्हा हा इथे दुसरं मूळ असतं हे. मग इथे 9चे दुसरे मूळ द सेकंड रूट ऑफ 9, स्क्वेअर रूट ऑफ 9, याला आपण म्हणतो स्क्वेअर रूट. द स्क्वेअर रूट ऑफ 9 अशी कुठली संख्या आहे की जिचा दुसरा घात 9 आहे. अशी आहे एक संख्या 3, बरोबर, 3चा वर्ग 9 आहे. द स्क्वेअर ऑफ 3 इज 9. त्याच्यामुळे या पूर्ण संख्येचं उत्तर येतं 3. आता ही परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे हा. ही परिमेय संख्या येत असल्यामुळे ही जी पूर्ण संख्या आहे हिला आपण सर्ड म्हणणार नाहीत, ही करणी नाही, सर्ड नाही. इथे या उदाहरणामध्ये 18चे तिसरे मूळ द थर्ड रूट ऑफ 18. मग 18 अशी कुठली संख्या आहे की जिचा तिसरा घात 18 येतो. मग अशी कुठलीच परिमेय संख्या नाही की जिचा तिसरा घात 18 येतो, म्हणून ही सर्ड आहे, करणी आहे. इथे या उदाहरणामध्ये 27चे तिसरे मूळ द थर्ड रूट ऑफ 27. इथे अशी कुठली संख्या आहे की जिचा तिसरा घात 27 येतो. आहे अशी एक संख्या पहा येतात, 3चा तिसरा घात, 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणून या पूर्ण संख्येचं जी किंमत आहे 27चे तिसरे मूळ याची किंमत येते 3. याचा अर्थ हा आहे 27चे तिसरे मूळ म्हणजेच 3. 3चा तिसरा घात 27 आहे, म्हणून 27चे तिसरे मूळ 3. आता ही झाली धनपरिमेय संख्या. मग या धनपरिमेय संख्येचं जे मूळ आहे त्याची किंमत पुन्हा परिमेय संख्याच आली, म्हणून ही सर्ड नाही, ही करणी नाही. करणी असण्यासाठी काय अट आहे की याचं उत्तर जे आहे हे अपरिमेय संख्या यायला पाहिजे. आता या उदाहरणामध्ये पाहू, सेकंड रूट ऑफ 7. सेकंड रूट म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ 7. पुन्हा असा विचार करायचा, अशी कुठली संख्या आहे की जिचा दुसरा घात 7 आहे. तर अशी कुठलीही संख्या नाही की जिचा वर्ग 7 आहे, परिमेय संख्या. त्यामुळे याचं उत्तर जे येणार आहे ते पुन्हा हेच असणार आहे. सेकंड रूट ऑफ 7 ही अपरिमेय संख्या आहे, इररॅशनल नंबर आहे, म्हणून ही सर्ड आहे. अशा रीतीने आपल्याला दिलेली संख्या ही सर्ड आहे म्हणजे करणी आहे की नाही ते ओळखता येण्यासाठी स्वतःलाच प्रश्न विचारत जायचं की या चिन्हामधल्या संख्येची जी व्हॅल्यू आहे ही कुठल्या एखाद्या संख्येचा इतका घात आहे का. तो जर नसेल तर ती करणी आहे. आता याच्यासाठी वापरली जाणारी चिन्ह पाहूत. इथे हे जे चिन्ह आहे या चिन्हाला करणी चिन्ह म्हणतात. इंग्लिशमध्ये यालाच रॅडिकल साईन, करणी चिन्ह. त्याच्यानंतर इथे जे मूळ असतं हे एन, स्मॉल एनने दाखवलेलं हे मूळ, दुसरं मूळ इथे होतं, तिसरं मूळ हे तिसरं मूळ. तर या एनला म्हणतात ऑर्डर ऑफ द सर्ड, करणीची कोटी. आपल्याला उदाहरणं विचारले जातात असं, दिलेल्या करणीची कोटी ओळखा, फाइंड द ऑर्डर ऑफ द सर्ड. हे रॅडिकल साईन, हे ऑर्डर ऑफ द सर्ड, आणि हे जे ए आहे याच्यामध्ये लिहिलेलं ए, याला रॅडिकंड म्हणतात किंवा करणीस्थ संख्या. या पूर्ण ह्याची व्हॅल्यू जर इररॅशनल नंबर असेल तर याला आपण सर्ड म्हणतो. आता याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. हा जो ऑर्डर आहे, ही ऑर्डर इट शुड बी ऑलवेज ग्रेटर दॅन 1. ही ऑर्डर 1 पेक्षा मोठी पाहिजे, म्हणजेच पॉझिटिव्ह रॅशनल नंबर पाहिजे. त्याच्यानंतर ही एक्स म्हणजे या पूर्ण ह्याची व्हॅल्यू जी आहे एक्स, ही नेहमी करता इररॅशनल नंबर पाहिजे. त्याची किंमत जी आली पाहिजे ती इररॅशनल आली पाहिजे, तरच आपण या पूर्ण संख्येला सर्ड म्हणू शकतो. जर याची किंमत परिमेय संख्या आली, जसं की या उदाहरणात आलं होतं, या पूर्ण याची किंमत आली परिमेय संख्या 3, त्याच्यामुळे ही सर्ड नाही असं आपण म्हणलो.
मग ही जी किंमत येणार आहे पूर्ण याची ही इररॅशनल नंबर पाहिजे, तरच आपण याला सर्ड म्हणू शकतो. आणि हे चिन्ह लक्षात ठेवायचे. याला रॅडिकल साईन म्हणायचं. कर्णी चिन्ह हे एन म्हणजे ऑर्डर. या उदाहरणामध्ये एन ऑर्डर किती आहे 2, हे रॅडिकल साईन. आणि हा रॅडिकंड आहे 7, ही ऑर्डर आहे. आणि ही पूर्ण सर्टची व्हॅल्यू आहे, ही इररॅशनल आहे. आता यावर आधारित प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये काही प्रश्न आहेत, ते सोडवताना या सगळ्या गोष्टींचा नक्कीच फायदा होईल. आता आपण ऑर्डर ऑफ ए सर्ड, कर्णीची कोटी, याचे काही साधे साधे उदाहरणं पाहूत. याच्यामध्ये हा जो एन आहे याला म्हणायचं ऑर्डर ऑफ सर्ड, कर्णीची कोटी. याच्यावर 1-1, 2-2 मार्काचे उदाहरणं विचारले जातात की दिलेल्या कर्णीची कोटी ओळखा किंवा फाइंड द ऑर्डर ऑफ द सर्ड. आता पहिल्या उदाहरणामध्ये पहा, द ऑर्डर ऑफ धिस सर्ड इज 3. या कर्णीची कोटी 3 आहे. तर इथे ऑर्डर ऑफ धिस सर्ड इथे काहीच दिलेलं नाही आहे. जेव्हा इथे काहीच नसतं तेव्हा याची ऑर्डर असते 2. हे दुसरं मूळ असतं, सेकंड रूट. म्हणून अशा सर्डला क्वाड्रॅटिक सर्ड म्हणतात. क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे काय, की ज्या सर्डची ऑर्डर 2 आहे, ज्या कर्णीची कोटी 2 आहे, तिला क्वाड्रॅटिक सर्ड म्हणतात. आता या उदाहरणामध्ये लगेच लक्षात येत आहे एनची व्हॅल्यू किती आहे 5. म्हणून या सर्डची ऑर्डर ऑफ धिस सर्ड इज 5. या कर्णीची कोटी 5 आहे. आता या उदाहरणामध्ये ऑर्डर शोधताना अशा उदाहरणांमध्ये काळजी घ्यावी लागते की इथे तिसरी ऑर्डर आहे आणि इथे काहीच नाही म्हणजे 2 आहे. त्यामुळे या सर्डची जी ऑर्डर आहे ती आहे 3 दुने 6, या दोघांचा गुणाकार. दिस इज द ऑर्डर ऑफ दिस सर्ड. या कर्णीची कोटी 6 आहे. ही क्यूबिक सर्ड, इथे क्यूबिक सर्ड आहे ज्याची ऑर्डर 3 आहे आणि जिथे ऑर्डर 2 असते तिला क्वाड्रॅटिक सर्ड म्हणायचं. तर इथे प्रॅक्टिस सेट 2.3 त्याच्यातला हा पहिला प्रश्न, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ड्स गिवन बिलो. म्हणजे खालील कर्णींची ऑर्डर म्हणजे कोटी ओळखा. इथे जर काळजीपूर्वक पाहिलं तिथे 3 लिहिलेले आहेत, 3. म्हणजे याची ऑर्डर जी आहे ती 3. नंबर 1 टाकायचा, त्याच्यापुढे ऑर्डर लिहायचं, ऑर्डर इज इक्वल टू 3. आता इथे हा जे 5 आहेत हे कोइफिशियंट आहेत, सहगुणक आहेत. इथे या कर्णी चिन्हाच्या जागी इथे ऑर्डरच्या जागी काहीच लिहिलेलं नाही. अशा वेळेस ही ऑर्डर असते 2. द सर्ड इज द ऑर्डर ऑफ दिस सर्ड इज 2. आता या सर्डमध्ये हिची ऑर्डर इथे स्पष्ट दिसते आपल्याला, ही आहे 4. या सर्डमध्ये हिची ऑर्डर आहे 2. ही क्वाड्रॅटिक सर्ड आहे. द ऑर्डर ऑफ दिस सर्ड इज 2. आणि या 5व्या उदाहरणामध्ये याची ऑर्डर आहे 3. द ऑर्डर ऑफ द सर्ड इज 3. या कर्णीची कोटी 3 आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ए सर्ड आणि सिमिलर ऑर लाईक सर्ड्स हे 2 कन्सेप्ट्स पाहूत. तोपर्यंत धन्यवाद.